शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातल्या निकालाचा मुहूर्त अखेर ठरलाय। आमदार अपात्रतेचा निर्णय उद्या दुपारी 4 नंतर लागणार आहे, तर अपात्रतेचा निकाल तयार असल्याची माहिती आहे। विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे। दरम्यान निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत। सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे, त्यामुळे कुणाला दिलासा मिळणार आणि कुणाला धक्का बसणार हे 10 जानेवारीला स्पष्ट होईल। तर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काही तासांवरती आता येऊन ठेपलेला आहे। असं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। त्यावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आता जोरदार हल्लाबोल केला। निकालापूर्वी न्यायाधीशच आरोपींना भेटत असतील तर शंका उपस्थित होतेच, ही टीका संजय राऊतांनी केली आहे। तर विरोधकांकडे आरोप करण्यासाठी आता दुसरा कुठलाच मुद्दा नाही आहे, हे प्रत्युत्तर त्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं। मेरिट प्रमाणे निकाल लागायलाच हवा अशी अपेक्षा त्यांनी यावेळेस व्यक्त केली। न्यायाधीश पदावरील व्यक्ती ही निकालाआधी जर आरोपींना भेटायला जात असेल, बंद दारात चहापान करत असेल, तर लोकांच्या मनात शंका आहेत आणि त्या शंकांचं निरसन कशा प्रकारे होईल ते उद्या आपल्याला दिसेल। विरोधकांकडे दुसरा मुद्दा आरोप करण्याशिवाय नाही आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे। त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे जो निकाल मेरिटप्रमाणे मिळाला पाहिजे आणि बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्त्व आहे। आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही, नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे। तर हा निकाल नेमका कोणत्या मुद्द्यांवरती ठरणार आहे आपण ते देखील बघूयात। विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी बजावलेला व्हीप आणि मतदान, विश्वासदर्शक ठरावावेळी बजावलेला व्हीप आणि मतदान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कुणाचा व्हीप पात्र यावरती हा निकाल ठरेल। सुरत गुवाहाटीला जाणं ही पक्षविरोधी कारवाई ठरते का, हा मोठा प्रश्न आहे। दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्र आणि पुरावे, उलट तपासणी वेळी साक्षीदारांची उत्तरं आणि वकिलांचा युक्तिवाद।